गुरु शरणी जाता हरतील सारे व्याप हरतील सारे व्याप। आज गुरु पौर्णिमा या निमित्त मी सर्वप्रथम समस्त गुरुजनांना वंदन करतो आणि आज दरवर्षी आषाढी शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी करते। या वर्षी या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे म्हणतात, कारण आदिगुरु महर्षी व्यास यांचा जन्म या दिवशी झाला होता। आपल्या भारतीय संस्कृतीला गुरूंना ईश्वराचे स्थान दिले आहे। आई वडिलांनंतर आपले पहिले गुरु शिक्षक असतात, जे भावी पिढी उत्तम घडविण्याचे कार्य करतात। गुरूंना वयाचे, रूपाचे, जाती धर्माचे बंधन नसते। गुरु आपले खरे मार्गदर्शक, प्रेरक आणि मित्र असतात। माझे आवडीचे शिक्षक म्हणजे श्री मेघरकर सर। ते आम्हाला टेक्निकल हा विषय शिकवतात। ते स्वभावाने मन मिळव आहे। मला त्यांचे शिकवण्याची पद्धत फार आवडते। आम्हाला जर एखादा कुठल्याही विषयाचा मुद्दा कळला नाही तर ते आम्हाला उदाहरण देऊन समजावतात व आमच्या शंका विचारण्यास ते प्रोत्साहन देतात। आम्हाला चांगले संस्कार देते असतात। आम्हाला देशाचे चांगले नागरिक बनावे असे त्यांचे म्हणणे असते। खरे ते एक आदर्श शिक्षक आहेत। जाता जाता एवढं सांगतो, गुरूंनी दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालू पुढे वारसा, आम्ही चालू पुढे वारसा। धन्यवाद। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः। गुरु पौर्णिमा आषाढ महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते, कारण महर्षी वेदव्यास यांनी मानव जातीला चार वेदांचे ज्ञान दिलं। त्यामुळे महर्षी वेदव्यास यांना प्रथम गुरु मानलं गेलं आहे। महर्षी वेदव्यास यांचा जन्म या पौर्णिमेला झाला, म्हणून या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असे म्हणतात। प्रत्येकाच्या जीवनात जन्माला आल्यापासून एक नाही गुरु असतो, आणि तो म्हणजे आई आणि वडील। मुलगा जन्माला आल्यापासून त्याला चालवायला बोलवणं शिकवणं, मोठा झाला की शाळेत जाऊ लागलं तिथे त्याला आध्यात्मिक गुरु भेटतात। हे गुरु आपल्या विद्यार्थी तसेच असतात, आपल्यासाठी सतत पडत असतात, पण आपण ते शिकवताना लक्ष देत नाही, त्यांचं ऐकत नाही। ते आपल्याला शिक्षा देतात, मारतात, पण ते आपल्याला उज्ज्वल भविष्यासाठी सांगत असतात। मी माझ्या आध्यात्मिक गुरूंचा परिचय देतो। प्रथम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री गावडे सर गेल्या 30-32 वर्ष विद्यार्थ्यांना शिकवतात। त्यांचा विषय इंग्रजी आहे। विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री दाते सर मुलांना मराठी शिकवतात, इतिहास शिकवतात। दाते सर इतके हसत शिकवतात, ते शिकवत असताना झोपही लागत नाही, तसेच ते चिडल्यावर तितकेच मारतात। इयत्ता 10वीचे वर्ग शिक्षक श्री अनबोल सर मारत नाही, सर शब्दांनीच गाड करतात। शाळेतील श्रीमती मोगे मॅडम मुलांना संस्कृत विषय शिकवतात। त्यांच्यात आपला शांतता पाहिजे असली, नाहीतर मॅडम घरी फोन लावतात। श्रीमती चोपडे मॅडम इयत्ता 6वीचा वर्ग शिक्षक आहे। त्यांचा विषय इंग्रजी असून चोपडे मॅडमचा वर्ग नेहमी शिस्तप्रिय असतो। शाळेचे शिस्त प्रमुख आदरणीय श्री बोंदलड सर मुलांना पीटी, एनसीसी, गणित विषय शिकवतात। सर्व मुलांना एनसीसी खूप आवडते। आदरणीय श्री मिलकरकर सर मुलांना टेक्निकल विषय शिकवतात। मुलांना ते कधीही मारत नाही, ते मुलांना प्रेरणादायी गोष्टी सांगतात। हा झाला आणि हिंदी विषयाचे शिक्षक सौवर्माने मॅडम सुद्धा खूप चांगल्या हिंदी विषय शिकवतात। हा झाला आध्यात्मिक गुरूंचा परिचय। आज गुरु पौर्णिमा, ज्यांनी मला घडवलं अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे। तसेच माझ्या पाठीशी उभे राहा। माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे, मग तो लहान असो की मोठा असो। मी प्रत्येकाकडून नकळत खूप काही गोष्टी शिकत असतो। अशा आपल्यासारख्या लहान मोठ्या दोन व्यक्तीचा माझ्या हृदयापासून धन्यवाद। जाता एकच सांगतो, 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा, आणि 1000 चंद्र शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा। गुरु पौर्णिमेच्या सर्व गुरुजनांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। Respected teachers and students, I was talking about the Guru Purnima. Guru Purnima is an Indian cultural festival, and she was celebrated all India. Did you know that why Guru Purnima celebrating that day? Because the Maharishi Vedas can born in that day. That's why we are celebrating Guru Purnima on that day. Friends,
Ganpati Bappa's camp wrote the Ramayana. In that day, Maharshi Vedvyas can born. That's why we are celebrate the Guru Purnima. In some lines in Sanskrit, Guru Brahma, Guru Vishnu, Guru Deva Maheshwara, Guru Sakshat Parabrahma Tasmai Sri Gurave Namaha. That's meaning is Guru is Brahma, Guru is Vishnu, and Guru is Mahesh. And he was also God in our life. Thank you for all teachers to do the कर्ण नावाचा एक धनुर्विद्येत खूप उत्तीर्ण असलेला एक मुलगा त्याला धनुर्विद्या शिकायची असते. तो परशुराम गुरूंची नाव ऐकतो व परशुराम गुरूंकडे धनुर्विद्या शिकायला जातो. परशुराम गुरु त्याला सर्व धनुर्विद्या शिकवून टाकतात. एके दिवशी परशुरामाला चिकवा दारू लागतो व ते कर्णाच्या मांडीवर डोके ठेवून झोपू लागतात. तेवढ्यात एक भिक्खा येऊन कर्णाची मांडी कोंबडायला सुरुवात करतो. कर्ण त्याला काहीच बोलत नाही. हळूहळू कर्णाचे सगळे रक्त रडू लागते आणि काही रक्त गुरु परशुरामाच्या मांडीवर पडते आणि गुरु परशुरामांना जाग येते व गुरु परशुराम त्यांची प्रशंसा करतात आणि शेवटी गुरु परशुराम त्याच्या या बुद्धीवर प्रसन्न होऊन त्याला विजय धनुष नावाचा एक असा धनुष देतात जे धनुष त्याला पृथ्वीवरील कोणताही योद्धा हरवू शकत नाही. याचप्रमाणे आपले शिक्षकही आपल्याला विजय धनुष नावाचे ज्ञान नावाचे हे धनुष देत असतात. त्या धनुष्याचा आपण चांगल्यासाठी करायची की वाईटासाठी करायची याची जबाबदारी आपल्यासाठी असते. त्यामुळे सर्वांनी कर्णासारखे व्हावे व कर्णासारखे गुरूंचा आदर करावा. जय हिंद जय महाराष्ट्र. माझे नाव शक्ती विष्णू आहे. मी आता 9वी मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला देवांमधील देव नवनाथ देव यांच्याबद्दल एक प्रसंग सांगणार आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज मी तुम्हाला नवनाथ मध्ये सर्वप्रथम मच्छिंद्रनाथ व दुसरे गोरक्षनाथ हे क्रमांती करत असताना गोरक्षनाथ त्यांना रोज भिक्षा व भिक्षा करून त्यांना खाऊ घालायचे व त्यांची सेवा करायला असेल. हे मच्छिंद्रनाथांना खूप आवडले. त्यांचे प्रिय शिष्य गोरक्षनाथ होते. एके दिवशी मच्छिंद्रनाथांना विचार आला की आपण गोरक्षाची परीक्षा घेऊ. गोरक्षनाथ भिक्षा मागायला एका गावामध्ये जातो. त्या गावामध्ये पितृंचे जेवण असते. त्यामुळे सगळे गावकरी एका गावामध्ये जेवण लागते. त्यामुळे एका गावकरी म्हणतो की गोरक्षनाथ आज तुम्हाला कोणत्या त्या घरामध्ये भिक्षा मिळेल. गोरक्षनाथ तिथे जातात व भगवती भिक्षा देवी म्हणतात. तिथून एक बाई त्यांना भिक्षा घेऊन येते व त्यांना भिक्षा देते. अलग निरंजन म्हणून ते मच्छिंद्रनाथांकडे ती भिक्षा जाते. मच्छिंद्रनाथांना ती भिक्षा खूप आवडते. त्यातील उडीद वडा त्यांना खूप प्रिय असतो. ते म्हणतात गोरक्षा मला अजून एक वडा मिळेल का. गोरक्षनाथ म्हणतात ठीक आहे गुरुजी मी आणतो तुमच्यासाठी. मच्छिंद्रनाथ पुन्हा त्या बाईकडे जातात. ते म्हणतात ओ भगवती भिक्षा दे. ती बाई पुन्हा येते. ती म्हणते अरे मी तर तुला तर भिक्षा दिली होती ती पुन्हा कसं काय आला. ते म्हणतात बाई माझ्या गुरुला तुझे वडे खूप आवडले आहे तू मला पुन्हा देशील का. ती म्हणजे मी नाही द्यायला असं बोलतो बाई माझ्या गुरुला तुझे वडे खूप आवडले. ती म्हणते ठीक आहे मी तुला वडे देते पण तू मला काय देणार. ती म्हणजे तू मागतं. ती म्हणती या गोरक्षनाथांची आपण परीक्षा घेऊन बघू आहे. ती म्हणते ते तुझा डोळा काढून मी देतो तुला वडे. मग गोरक्षनाथ एका क्षणामध्ये ही नमस्कार करतात. त्यांचा डोळा त्या बाईला काढून देतात. बाई पुढच्या खालीच पडते. मग गोरक्षनाथ ते वडे घेतात ते पुढे जातात. त्यांच्या मनामध्ये विचार येतो की जर आपण असं जर केलं तर आपले गुरु हे वडे घेणार नाही. तर ते डोळ्यावर भगवाशेला बांधतात व पुढे जातात. डोळ्याला पुढे गेल्यावर मच्छिंद्रनाथांना विचारतात काय गोरक्षा एवढा उशीर का झाला तुला. गोरक्षनाथ म्हणतात काय नाही गुरुजी तुम्ही पहिले वडे घ्या म्हणतात. नाही मच्छिंद्रनाथ म्हणतात असं काय नाही तू सांग पहिले काय झाले. मच्छिंद्रनाथ उठतात व त्यांच्या डोळ्यावरून शेला काढतात. ते बघतात तर गोरक्षनाथ सगळा घडलेला प्रसंग त्यांना सांगतात. मच्छिंद्रनाथ म्हणतात धन्य तुझी गुरु भक्ती म्हणजे गुरु शिष्यामध्ये तुझं नाव अमर राहील म्हणजे. तो डोळा संजीवनी मंत्राने पुन्हा तर गोरक्षनाथांना देतात. आधी मी
व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. प्रत्येकाला हे माहीत आहे की वास्तविक जीवनात गुरु किंवा शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. या दिवशी हिंदू आपल्या शिक्षकांबद्दल खूप आदर दर्शवतात. दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरा केली जाते. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. आधी गुरु व्यासांचा जन्म या दिवशी झाला होता. गुरु आपल्या आश्रमात एका शिष्याला धरून यायला सांगतो. तो शिष्य शांत चित्ताने आपले काम करत असतो आणि तेवढ्यात नवीन शिष्य येतो आणि जो धरून घेणारा शिष्य असतो तो काय करतो, इकडे दुसरीकडे वाटत जातो. मग त्या शिष्याच्या अंगावर ते जी जातं आणि तो खूप रागवतो त्याच्यावर. मग तो गुरुकडे जातो. गुरुकडे गेलो गुरु म्हणतात एक तुला मी मंत्र सांगतो, तू ते वर्ष घ्यायचा आणि मला तो म्हणून जप करायचा त्याचा. आणि मग पुढच्या वर्षी तो गुरु येतो, शिष्य येतो आणि तो शिष्य त्या गुरुला जो शिष्य शिकूच असतो आणि मग त्या हळूच शिष्याचे पेंडू करतात आणि तो जरा गेल्या वर्षीपेक्षा जरा कमी राबवतो. मग तो येऊन की कशाला सारखंच माझ्या वाटत जातो. नंतर तो गुरु जातो. गुरु म्हणतो गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कमी तुला परत एकदा मंत्र देतो. तो म्हणतो परत जप कर. नंतर तो पुढच्या वर्षी जातो आणि नंतर मग तो कसलाही रागवत नाही आणि गुरु जवळ जातो. गुरु म्हणतो या वर्षी तुझा राग शांत झाला नाही तर आपलं करत की कधी शांत चित्ताने काम करावे. जास्त बोलू नये व शिक्षकांना त्रास देऊ नये. मी तुम्हाला आता या गुरुची आणि शिष्याची गोष्ट सांगणार आहे, जे तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी विनंती. जंगलामध्ये एक शिष्य असाच बाहेर फिरत होता आणि त्याला एक तिथं विहीर दिसली. त्याला खूप तहान लागली होती आणि तो पाणी प्यायला गेला. तिथं त्याला ते पाणी खूप आवडले आणि तो म्हणला हे पाणी आपण आपल्या गुरुला देऊ. आणि त्याने ते पाणी आवर्जून आपल्या गुरुला नेले. तिथं तो गुरु गेला, शिष्य गेला आणि गुरुला ते पाणी दिले आणि म्हणाला गुरु तुम्ही हे पाणी घ्या, मला खूप आवडले, तुम्हाला पण आवडेल. आणि नंतर त्या गुरुने ते पाणी पिले आणि म्हणले छान, एकच खूप सुंदर तुम्ही माझ्यासाठी पाणी आणले. नंतर त्या शिष्याने पाणी आणले होते. तो बाजूला गेला आणि तिथे दुसरा शिष्य आला आणि त्याने थोडे उरलेले पाणी पिला आणि तो म्हणाला शिष्य हे पाणी आपण पेलं त्याच्यापेक्षा पण लहान आहे, तरी तुम्ही त्याला एवढं छान का म्हणला. तर गुरु म्हणाले त्याने ज्या भाऊने ते पाणी आणले होते, इतक्या मेहनतीने पाणी आणले होते म्हणून मी ते पेले आणि त्यासाठी छान होतं. तुम्ही पण तसंच आज मला नाही करायचा. आणि टीचरांना आपण एका चित्र काढून दाखवलं आणि एखादं गाणं असलं किंवा टीचर त्याला चांगलंच म्हणणार आणि त्याच्यामध्ये तुम्ही गुरुचा आदर करावा. एवढंच माझी विनंती. धन्यवाद. तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या आणि शुभेच्छा. तुम्हाला आज मी आपल्या गुरुंना शिष्याने एका शिष्याने गुरुंना बोलण्यामध्ये व एका शिष्याने त्याच्यामध्ये गुरुंना प्रश्न विचारला, गुरु यात माझ्या म्हणते तुमचा गुरु जिवंत कामेलेले असते. त्यावर त्या दोघांनी ठरवले होते जर गुरु म्हणते मेलेले असेल तर त्याला आपण जिवंत सोडून द्यायचं. जर गुरु म्हणले ते मेलेले जिवंत आहे तर त्याला आपण दाबून मारून टाकायचे. जेवढे गुरु म्हणले ते माझ्या हातात आहे ते तुमच्या हातात आहे. एवढे
तस्मै श्री गुरुवे नमः। आषाढ शुद्ध दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणून साजरे केले जातं। गुरु हे दोन प्रकारचे असतात, आध्यात्मिक गुरु आणि व्यावहारिक गुरु। आध्यात्मिक जीवनातले गुरु आपण का जगावे हे सांगतात, तर व्यावहारिक जीवनातले गुरु कशासाठी जगावे हे सांगतात। आपल्या आयुष्यात असा कोणता ना कोणता गुरु असतो, हे आपल्या प्राचीन काळापासून आलेला गुरु शिष्य हा परंपरेत आहे। जसे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, श्रीराम आणि विश्वामित्र, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज असेल। गुरुविजय कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा। या दिवशी शिष्य आपल्या गुरुची कृतज्ञता व्यक्त करतो। साऱ्या देशभरात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। तुम्हाला थोडेसे काय सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे आणि माझी नम्र विनंती मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनात गुरु असतो आणि आजच्या दिवशी गुरुपौर्णिमा काय साजरी करतात ते सांगतो की ज्यांनी 4 वेदांचं ज्ञान दिलं ते म्हणजे महर्षी वेदव्यास यांनी महाभारत केलं, त्यांची जयंती म्हणजे त्यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला जाता, म्हणून आजच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। मित्रांनो, 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एक चंद्र शोधावा आणि 1000 चंद्र शोधण्यासाठी एक सूर्य शोधावा आणि तो सूर्य म्हणजे गुरु। आणि प्रत्येकाच्या जीवनात हे गुरु असतात। गुरु आपल्याला जगायचं कसं, का जगायचं आणि कशासाठी जगायचं हे शिकवायचं। मी तुम्हाला एका गुरु आणि एका शिष्याची गोष्ट सांगतो। काय होतं की एका खूप वर्षापूर्वी गाव होतं, त्या गावात एक संत राहत असतात आणि त्या संताचा आश्रम असतो, तिथं खूप शिष्य शिकतात, काही शिकून गेलेले असतात। तर काय झालं, एकदा संतांचे ते अर्ध्या रात्रीला एक शिष्य आला, त्या शिष्याच्या हातात पैशाची भरलेली पिशवी होती। तर शिष्य आला, गुरुंना नमस्कार केलं, गुरुनी शिष्याकडे बघितलं, तो शिष्य गुरुचा अति प्रिय शिष्य होता। तर त्या शिष्याला विचारलं, काय झालं एवढ्या रात्री कसं काय येणं। तर तो शिष्य म्हणाला की गुरुजी मला हे सगळं दान करायचं। मग गुरु त्याला म्हणतात की तू हे सकाळ पण करू शकतो, तर एवढ्या अर्ध्या रात्री येण्याचं कारण काय। तर तो शिष्य म्हणतो, गुरुजी ज्यावेळेस मी इथं शिकवत होतो त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं होतं की जर आपल्या मनात जर चांगले विचार आले तर ते लवकर करायचे, कारण मन बदलू शकतं आणि मनात वाईट विचार येऊ शकतात, म्हणून मी आत्ताच आलो। मग गुरुजी याच्यावर खूप आनंदी होतात की त्याला आपल्या विद्यार्थ्याला आपण सांगितलेले लक्षात येईल। आणि गुरुजी त्याला म्हणतात की तुझ्यासारखं जर प्रत्येकाने विचार केला तर हे जग शुद्ध होईल। त्याचं तात्पर्य असंच की प्रत्येक आपल्या मनात चांगले विचार आले की ते लवकर अंमलात आणायचे, नाहीतर विचार बदलून वाईट विचार येऊ शकतात। सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या जीवनात प्रत्येकाचे अनेक गुरु असतात। त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे आपले आई वडील असतात। ते आपल्याला चांगले काय करावे, काय नाही करावे, कसे बोलावे, कसे वागावे हे सर्व आपल्याला आपले आई वडील शिकवत असतात। तर आपल्या जीवनात अनेक गुरु आपल्याला काही ना काही शिकवलेला असतो। जसे की मुलगी आपल्याला शिकवते की आपण कष्ट कसे करावे, दिवस रात्र मेहनत करून आपण आपलं सर्व काम कसे नीट करावे व आपल्याकडून काही कशाची अपेक्षा नसते, फक्त आपला शिष्य हा चांगला एक मोठा आपल्यापेक्षा मोठा अधिकारी व्हावा किंवा आपल्यापेक्षा मोठे चांगलं काम करावं व चांगले काम करून आपले नाव कमावं, हेच फक्त आपल्या गुरुला वाटत असते। एवढे बोलून